नमस्कार, बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत। जागतिक मानांकन संस्था मूडीजने 2024 या वर्षात भारताचा जीडीपी 6.8% वाढेल असा अंदाज व्यक्त केलाय। याआधी मूडीजने भारताच्या जीडीपी संदर्भात 6.8% वाढीचा अंदाज वर्तवला होता। आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या त्रैमासिकात भारताच्या जीडीपीमध्ये 8.4% वाढ झाल्याने एकूण 2024चा विचार केल्यास भारताची अर्थव्यवस्था साधारण 7.7% वाढली आहे। राष्ट्रीय कृषी बाजार म्हणजेच ई-नामवर राज्यांचा सहभाग वाढल्याने 2024 या आर्थिक वर्षात 80,000 कोटी रुपयांच्या कृषी मालाची उलाढाल होणार आहे। 2023 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते फेब्रुवारीपर्यंत 70,000 कोटी रुपयांची उलाढाल या माध्यमातून झाली आहे। सध्या ई-नाम प्लॅटफॉर्मवर देशातील 27 राज्यांमधील 1389 कृषी उत्पन्न बाजार समित्या लिस्टेड आहेत। 2016 मध्ये राष्ट्रीय कृषी बाजाराची सुरुवात झाली आहे। राष्ट्रीय वखार महामंडळाच्या गोदामात शेतमाल ठेवण्यासाठी आता 3% ऐवजी 1% सुरक्षा अनामत रक्कम द्यावी लागणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे। तसेच पुढील काही दिवसात अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कोणतीही सुरक्षा अनामत रक्कम द्यावी लागणार नाही, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश गोयल यांनी वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत। तसेच सर्व खासगी गोदाम आणि राज्य सरकारच्या अखत्यारीतील गोदामांची नोंदणी वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाकडे करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे। तसेच सर्वच गोदाम 5 स्टार होणार असल्याचंही गोयल यांनी म्हटलं आहे। फेब्रुवारी महिन्यात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी संकलन 1.68 लाख कोटी रुपयांवर पोहोचलंय। गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत जीएसटी संकलनात 12.5% वाढ झाली आहे। 2023च्या फेब्रुवारी महिन्यात 1.49 लाख कोटी रुपयांचं जीएसटी कलेक्शन झालं होतं। देशांतर्गत व्यापारात 13.9% वाढ झाली आहे, तर आयातीमध्ये साधारण 8.5% वाढ झाली आहे। व्याजदर वाढल्यामुळे नागरिक आता दीर्घ कालावधीच्या मुदत ठेवींमध्ये म्हणजेच एफडी मध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत आहेत। डिसेंबरमध्ये बँक मुदत ठेवीतील 60.3% हिस्सा हा दीर्घ कालावधीच्या एफडी मध्ये होता, तर मार्चमध्ये हा आकडा 57.2% होता। 2023 या वर्षातील एप्रिल ते डिसेंबर 2023 दरम्यान एकूण जमा रकमेपैकी जवळपास 97.6% रक्कम ही मुदत ठेवीत जमा करण्यात आली आहे। दरम्यान बँकांचा कासा रेशो कमी झालाय। 7% व्याज मिळणाऱ्या एफडीचा वाटा 61.4% होता, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे। ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने फ्लिपकार्ट UPIची सेवा ॲक्सिस बँकेच्या सहकार्याने चालू केली आहे। ऑनलाईन आणि ऑफलाईन पेमेंटसाठी याचा वापर करता येईल। सुरुवातीला अँड्रॉइड मोबाईल वापरकर्त्यांना याचा लाभ घेता येणार आहे। फ्लिपकार्ट UPIमुळे कंपनीला ॲमेझॉन पे, पेटीएम, गुगल पे आणि फोनपे सोबत थेट स्पर्धा करता येईल। आर्थिक संकटात सापडलेल्या बायजूसच्या कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या पगारासाठी येत्या 10 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे। ही माहिती कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बायजू रवींद्रन यांनी कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहून दिली आहे। 150हून अधिक गुंतवणूकदारांची संख्या आता 4 पर्यंत खाली आली, असंही रवींद्रन यांनी पत्रात म्हटलं आहे। पगार देण्यासाठी राईट्स इश्यूद्वारे निधी गोळा करण्यात आला होता, मात्र गुंतवणूकदारांसोबत कायदेशीर वाद चालू असल्याने खात्यात पैसे जमा झाले नाहीयेत, अशी माहिती देखील रवींद्रन यांनी पत्राद्वारे दिली आहे। केंद्र सरकारने आक्षेप घेतल्यानंतर गुगलच्या प्ले स्टोअरवर पुन्हा एकदा 10 भारतीय कंपन्यांना रिस्टोअर करण्यात आलंय। शुल्क देण्याच्या वादावरून भारतीय ॲप्सना डिलिस्ट करण्याची परवानगी देता येत नाही, असं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय। हा वाद सोडवण्यासाठी गुगल आणि ज्या कंपन्यांचे ॲप डिलिस्ट करण्यात आले होते त्यांची बैठक पुढच्या आठवड्यात बोलवण्यात आली आहे। बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली आहे थांबायची। तुम्ही पाहत रहा मनी 9 मराठी।